वळूया आता पुढील बातमीकडे. बेरोजगारी, शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शैक्षणिक आरोग्य समस्यासह विविध मागण्यांसाठी सांगलीच्या कवठेमंकाळमध्ये गाढव मोर्चा काढण्यात आला. कवठेमंकाळ तालुक्यातल्या बेरोजगार तरुणांनी एकत्रित येत तहसील कार्यालयावर थेट गाढव घेऊन मोर्चा काढत प्रशासन व लोकप्रतिनिधींचा निषेध नोंदवला आहे. कवठेमंकाळ तालुक्यातील हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध नाही, त्यामुळे MIDC निर्मिती व्हावी, बंद पडलेला साखर कारखाना पुन्हा सुरू करावा, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील तलाव भरून घ्यावेत अशा मागण्या घेऊन सुशिक्षित बेरोजगारांचे नेते राहुल गावडे यांच्या नेतृत्वाखाली कवठेमंकाळ मार्केट कमिटीपासून तहसील कार्यालयापर्यंत हा धडक गाढव मोर्चा काढण्यात आला. नमस्कार, मी राहुल गावडे, कवठेमंकाळ तालुक्यातला एक सामान्य कार्यकर्ता आहे. ह्या कवठेमंकाळ तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित प्रश्न आहेत की प्रस्थापित सत्ताधाऱ्यांच्याकडून काही प्रश्नांची कधीच सोडवणूक झालेली नाही. उदाहरणार्थ बेरोजगारीचा विषय आहे, कवठेमंकाळ तालुक्यातल्या महांकाली साखर कारखान्याचा विषय आहे, कवठेमंकाळमध्ये MIDC नाही, त्याचबरोबर आमच्यामध्ये पिण्याच्या पाण्याची व शेतीच्या पाण्याची सुद्धा टंचाई आहे व बेरोजगारी एवढ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळं आमचं शासनाकडे एक मागणी आहे की महांकाली सहकारी साखर कारखाना लवकरात लवकर चालू व्हावा, जेणेकरून आमच्या तरुणांना रोजगार मिळेल. त्याचबरोबर आमच्या तालुक्यामध्ये बेदाण्याचं उत्पादन सगळ्यात जास्त होतं आहे. त्यासाठी आमच्या तालुक्यामध्ये कोल्ड स्टोरेजची चेन, आमच्या कोल्ड स्टोरेजचे मागणी वाढली पाहिजे, तर चालना मिळाली पाहिजे कोल्ड स्टोरेजसाठी, जेणेकरून आमच्या मार्केट कमिटीमध्ये त्या बेदाण्याची उलाढाल होईल व लाखो रुपयाची किंवा हजारो कोटीची उलाढाल होऊन शेतकरी व सर्वसामान्य माणूस चांगला आर्थिक सबल बनेल. तसेच आमच्याकडे रस्त्याची दुरावस्था खूप वाईट आहे. तुम्हाला सांगायला गेलं तर सरपंचांनी सुद्धा राजीनामा देण्या इतपत किंवा उपोषण धरण्या इतपत आमची अवस्था वाईट झालेली आहे. त्याबद्दल आमच्या तालुक्यातील निष्क्रिय लोकप्रतिनिधी तोंडातून शब्द काढायला सुद्धा तयार नाही. शाळाची अवस्था खूप वाईट आहे, कारण गोरगरिबांची मुलं तिथं जातात, त्यामुळे कोणाचं लक्ष नाही सध्या, कारण हायपाय जमाना झाला आहे. आमदारसुद्धा हायपाय झालेत, कारण त्यांना ट्रायडंट, ताज हॉटेलशिवाय त्यांना काही मिळत नाही बसायला उठायला. फोटो वगैरे इकडे व्हायरल होत असतात, पण गरिबांची मुलं ह्या JDP शाळेत जातात. अजूनसुद्धा आमच्या सर्वसामान्यांची शाळा चांगल्या दुरुस्त झाल्या पाहिजेत. शिक्षकांची भरती कमी आहे, तिथं शिक्षकसुद्धा वाढले पाहिजेत. आरोग्याचा बोजवारा उडालेला आहे. कवठेमंकाळ उपजिल्हा रुग्णालयामध्ये ॲक्सिडेंट झाला तर उपचारसुद्धा करता येत नाही, इतकी वाईट अवस्था आहे. म्हणजे फक्त चिठ्ठी लिहून देऊन आम्हाला मिरजला जावं लागतं, इतकी वाईट अवस्था ह्या जिल्हा उपरुग्णालयामध्ये. ट्रामा केअर सेंटर झालं पाहिजे. 100 बेडच्या हॉस्पिटलची मागणी आहे, प्रस्ताव तयार आहे, तो सुद्धा तिथं विधानसभेत आवाज उठला पाहिजे. व ते म्हैसाळ व टेंबू योजनेतून आमच्या तालुक्यातील सर्व तलाव कोणताही दुजाभाव न करता तर सर्व तलाव भरून घ्यावे, जेणेकरून शेतकऱ्यांचा दुष्काळ हा उन्हाळ्याचा सीझन सुसह्य होऊन जाऊन त्याला चांगले दिवस चांगलं पीक घेता येतील. त्याचबरोबर प्रशासनावर वचक कोणाचं राहिलेलं नाही, कारण आमदार तासगावचा असल्यामुळं कवठेमंकाळला वाली कोण राहिलेलं नाही. मात्र आम्ही इथून पुढं या सर्वसामान्य बहुजनांना घेऊन एकत्र इथून पुढं ह्या प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी, त्यासाठीच हा चाबूक जो आहे तो प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठीच आहे. आम्ही इथून पुढे ते सुद्धा जबाबदारी आम्ही इथून पुढं पार पाडू. आज काय केलं? आज आम्ही ह्या ठिकाणी मागण्या विविध केलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावाने लायब्ररी असेल, आम्हाला विकासात्मक कामावरती बोलायचं आहे. आणि त्याचबरोबर APJ अब्दुल कलाम आणि त्यांच्या नावानं लायब्ररी स्पर्धा परीक्षा केंद्र, त्यामुळं आम्ही ह्या गाढवाचं सोंग घेतलेल्या ह्या आमदाराला, ह्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्ही आज गाढव मोर्चा आणला आहे. आणि त्या गाढवाच्या गळ्यातसुद्धा, त्या गाढवालासुद्धा लाज वाटेल इतकी ती वाक्य इतकी छान होती की मी गाढव आहे पण मी तुम्हाला फसवत नाही, मी गाढव आहे पण मी MIDCचं आश्वासन देत नाही, मी गाढव आहे पण माझी MIDC कुठं आहे. ही कारखान्याची जी अवस्था आहे त्याबद्दलसुद्धा आम्ही ह्या मोर्चातून आम्ही ह्या लोकप्रतिनिधींचं, प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे. ओके.